चला मग मित्रांनो, आज मी निघालो कासार शिरसीला चालतो। मग सनन गेलो, मग गेल्यानंतर पंपावरती गेलो। पंपावर घेऊन मग तेल टाकायला लावलं मित्रानं म्हणला किती फुल कर म्हणलो। मग काय तेल टाकलं, मग तेल टाकून मग निघालो। मी निघाल्यानंतर मग काय पाऊस चालू झाल्यानंतर मग काय चाकूरमध्ये गेलो। चाकूरमध्ये गेल्यानंतर काय मग आता खावं म्हटलं पान वगैरे काय, तर आता चला म्हटलं बस स्टँडला, काय कोणी दिस नाही गेलं। मग काय पान घेतलं, मग काय उजेडच्या जवळ गेल्यावर काय पुलावर गर्दी झाली। मी म्हटलं आता इथला काय पूल बंद आहे काय, की पूल बंद नव्हता काय। मग पुलाच्या वरून पाणी गेलं, तर मग काय पाणी कमी झालं, तर मग तिथं कोणतर सांगायला काहीतरी आलतं वाटतं। मग काय तिथं चर्चा चालू होती, मग काय तिथं थांबलो नाही मी। मग तिथून निघालो, काय नदीमध्ये पाणीच पाणी, आबाबा म्हटलं काय पाणी काय पुलावरून गेले बाबा। पुलावरून पाणी गेल्यामुळं मग काय आता निघालो आपण नेटरूच्या जवळ आलो। नेटरूच्या जवळ आल्यानंतर काय निलंगा दिसला तिथून एक 17-18 किलोमीटरवर। मग काय नेटरून निघालो। मग नेटरून निघाल्यानंतर काय आता चला म्हटलं जाऊ सनन गेलो। तिथून काय निलंग्यामध्ये पोचलो। निलंग्यामध्ये गेल्यानंतर काय चाललो म्हटलं आता चला नाश्ता वगैरे करायचे आपल्याला। आता तिथं गेल्यानंतर बघावं म्हटलं आता नाश्त्याचं हॉटेल वगैरे चांगलं दिसतंय का। मग काय चौकात गेलो। चौकात गेल्यानंतर हॉटेल दिसलं। हॉटेलामध्ये आता म्हटलं चला जावं आपण आता नाश्ता वगैरे करावं। मग काय गेलो ते गरम मग काय घे म्हणलं निलंगा राईस, मग घेतला निलंगा राईस। मग काय खाल्लं, मग काय निघालो मी नाश्ता करून चौकातून वळवली गाडी वळवल्यानंतर मग काय निघालो मी। मग काय आपल्याला जायचं होतं कासार शिरसी रोडला जायचं म्हणल्यावर मग आता युटर्न मारून निघाल्यानंतर सण गेलो कासार शिरसी रोडला गेल्यानंतर कासार शिरसी रोडला पुलावर पाणी दिसलं। मग आत थांबून बघावं म्हटलं, मग काय उतरलो। मग उतरल्यानंतर पाण्यामध्ये जाऊन जरा बघितलो इकडे तिकडं, म्हणलं का आता पुलावरून गाडी काय पलीकडे जात नाही, म्हणलं आता चला निघाव दुसऱ्या मार्ग। मग दुसऱ्या मार्ग गेलो तर त्या तिकडल्या पुलावरनं पाणी चालतं, म्हटलं आता तिकडल्या गावातले लोक पलीकडंच होते, इकडल्या गावाकडले लोक इकडंच होते। मग सगळे लोक बघाय आलते। मग काय पुलावरून पाणी चालतं लय जोरात। मग काय माझे फॅन लोक भेटले, म्हणले चला आम्हाला सोडा तिथपर्यंत। मग बरं म्हटलं चला बसा। मग सोडलं तर निघालो। मग आता परत निघाल्यानंतर मामा म्हणला आता लांब जाण्या मार्ग तुम्ही किल्लारी जावा, किल्लारी मार्ग मग तिथून पुढं कासार शिरसी जावा म्हणला। बरं म्हटलं, मग तिथून निघालो। मग तिथून निघाल्यानंतर काय लांब जाण्यात आलो। लांब जाण्याच्या बस स्टँडला जरा बघितलं, तोंडावून हात फिरवला आणि निघालो सनन। मग तिथून निघाल्यानंतर काय किल्लारीला गेल्यानंतर काय किल्लारीची कमान दिसली। मग काय कमान बघितलं, मग पुढं गेलो। मग किल्लारीच्या मग तिथं आक्का दिसली, आक्काला 20 रुपये दिलं निघं पुढं। मग किल्लारीच्या पुढं काय नदी वाहू लागली। मी म्हटलं आता काय नदी बंद आहे काय, की मग काय नदीच्या काठोकाठ पाणी चालतं। मग काय पाऊस लांबून काय एवढी पवनचक्की दिसली। जवळ गेलो तर काय थोडासा। कसा वाटला ब्लॉग सांगा मित्रांनो, कमेंट लाईक करा।